ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। मी आबोलीताई मंजेली, कन्ना चौक राजा गणपती रिक्षा संघटना अध्यक्षा आबोलीताई मंजेली। त्यांनी म्हणतात म्हणा भाजपवाला 1500 रुपये देतो आम्ही महिन्याला, मला विकत घेतलं का जनताला? हां, एवढा दिवस त्यांनीच होता का आम्हाला? आम्ही कष्ट करतो तर आम्ही खातो तर कोण आम्हाला दिला नाही। आता महिन्याला 1500 रुपये देतो त्याला, त्याचं नाव लिहून घ्या, त्याचं फोटो काढा म्हणतात म्हण। हां, त्याला एवढा मस्ती का आलाय? जनतेला विकत घेतले का? 1500 रुपये आम्ही देत नाही, त्याचं फोटो त्याचं नाव लिहून घ्या असं बोलायचं जनताला विकत घेतले का? माझं म्हणणे असं आहे, सरकार असंच त्याला शिकवलेत का? जय। आपल्याला माहिती आहे आज प्रभाग क्रमांक 2 मधून सुद्धा ही रॅली निघते आहे। एक तर थोडा भाग आणि 2 आणि या शेळगी भागामध्ये सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद आहे। कारण शेळगी भागाची सेवासुद्धा मी ह्या प्रभागाचा नगरसेवक असताना त्यावेळी आपल्याला माहिती आहे की इथली पाण्याची टाकीपासून ते इथं इंटरनल लाईन मोठ्या लाईन्स घालण्यापासूनपर्यंत सगळी कामं आपण त्यावेळी केली। 5 वर्षामध्ये त्यांचा मुलगा नगरसेवक आहे, साध्या सगळ्या लाईनला ब्रँच लाईनसुद्धा घालू शकलेले नाही आहेत। ही वस्तुस्थिती शेळगीकरांना माहिती आहे। त्या काळामध्ये हे रस्ता यू आकाराचा म्हणजे ह्या हायवेपासून ते दहिटण्यापर्यंत सरळ आणि परत दहिटण्यातून परत मित्रनगर त्या भागातून परत हायवे असा यू आकारचा रस्ता आम्ही त्यावेळेस मंजूर केलेला होता। आणि तो रस्ता फक्त गुडेवारनी ते कॉन्ट्रॅक्टरचं काम अडवल्यामुळे थोडं लेट झाला, परंतु त्याचा निधी सगळा जो होता ते आम्ही दिलेला आहे। ते शेळगीकरांना चांगलं माहिती आहे। शेळगीचं ड्रेनेजचं काम असेल, विद्यानगरपासून असून सगळ्या भागातला ड्रेनेजचा लाईनसुद्धा आम्ही घातलेला आहे। कालच माझी विद्यानगरच्या लोकांशी बैठक झाली आणि ते सांगत होते की स्वतः पालकमंत्री असताना आमच्या विद्यानगरचं देवीचं मंदिर पाडण्यात आलं आणि कुठलीही मदत त्यांनी केलेली नाही आहे। त्यामुळं आम्ही 100% मतदान तुम्हाला करू, कारण तुम्ही अडचणीच्या वेळेस येणारे व्यक्ती आहात आणि त्यामुळं आमचा संपूर्ण पाठिंबा तुम्हाला आहे। समाज म्हणून फक्त आम्ही जाणार नाही, दिलं त्यांना आत्तापर्यंत संधी, परंतु त्या संधीचं त्यांनी काही सोनं केलं नाही। आज सोलापूरचे मुलं सोलापूर सोडून बाहेर चाललेले आहेत, याच्यावर गांभीर्याने इथले लोक विचार करतात। कारण शेळगीतून सुद्धा अनेक मुलं आणि मुली आज सोलापूर सोडून बाहेर गेलेले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे शेळगीकरांच्या भावना अतिशय तीव्र आहेत आणि ते कुठल्याही परिस्थितीत बदल हे घडवणार असं त्यांनी सगळ्यांनी ठरवलेलं आहे। आणि विकास कामाच्या बाबतीत शेळगी फक्त माझ्याकडे एकच टर्म होतं, पण त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी काम केलं। इकडे जावळेतही इथं नगरसेविका असताना त्यांच्या माध्यमातून सुद्धा मोठा निधी मी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। आणि हे सर्व शेळगीकर 1 मधले असतील 2 मधले असतील सगळेजण जाणून आहेत आणि त्यामुळे मला खंबीरपणे त्यांची साथ मिळत आहे। शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार महेश अण्णा विष्णुपत पोटे यांच्या प्रचारात आज पदयात्रा रॅली निघणार आहे। तरी रॅली हे शेळगी ब्रिज, मित्रनगर
आंदोलन या सगळ्या भागातून काही मंगळवारीला इथे समाप्त होणार आहे. तरी महेश अण्णा यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. तरी सर्व नागरिकांना व सगळं जनतेला मी आव्हान करतो की महेश अण्णा यांना भरघोस मताने निवडून द्यावं अशी विनंती करतो. बोला. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय महेश कोटे यांच्या प्रचारार्थ आज प्रभाग क्रमांक 1 आणि 2 या भागामध्ये भव्य पदयात्रा या ठिकाणी निघणार आहे. विशेष म्हणजे शेळकीपूरपासून शेळकी गावठाण, रामदेवबाबानगर, पंचगिरीनगर, त्याचप्रमाणे मित्रनगर, सर्वेंद्रनगर, अशोकनगर, जवाहरनगर, देशमुखनगर, योगीनाथ आणि या सर्व भागामध्ये महेश अण्णांच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पदयात्रा या ठिकाणी निघालेली आहे निघणार आहे. तरी मी सर्व मतदारांना एक आव्हान करणार आहे की आपण महेश अण्णा कोटे यांनी महानगरपालिकेमध्ये महापौर असताना आणि नगरसेवक असताना जे सोलापूर शहरामध्ये विकासाचे कामं केलेले आहेत त्या विकासाच्या कामाच्या जोरावर या ठिकाणी आम्ही मतदारापर्यंत मतदान मागण्यासाठी निघालेलो आहोत. आणि स्वतंत्र शेळकी दैठा परिसरामध्ये अतिशय उत्साहानं लोक या ठिकाणी आकर्षण वाढ बघत आहेत महेश अण्णांचं. आणि यावेळी कुठलाही विचार न करता सर्वजण या ठिकाणी जो बॅलेट पेपरवर पहिला अनुक्रमांक नंबर 1 आहे आणि त्यांचा चिन्ह आहे तुतारी. या तुतारीच्या चिन्हाच्या समोर बटन दाबून महेश कोटे यांना भरपूर मतांना निवडून देऊन आपल्या या सोलापूर शहराचं विकासासाठी मतदान करावं. ज्याप्रमाणे परवाच्या 3 महिन्याखाली निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये आपण आदरणीय कुमारी प्रणितीताई शिंदे यांना 1 नंबरच अनुक्रमांकावर निवडून दिला आणि लोकसभेमध्ये त्याचा आपल्या या सोलापूर शहराचा विकासाचे मुद्दे मांडण्यासाठी पाठवला. त्याचप्रमाणे महेश अण्णांचा नंबर देखील 1 आहे आणि त्या चिन्हाच्या तुतारीच्या चिन्हासमोर बटन दाबून महेश अण्णांना विधानसभेमध्ये आपल्या या सोलापूर शहराच्या युवकांच्या प्रश्न हाताला रोजगार मिळण्यासाठी जे काही कामं आहेत ते कामं करण्यासाठी आपण सर्वांनी पाठवा अशा प्रकारची